प्रणित जोशी आणि शुभम, प्रथम आणि शुभम. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे दिला जाईल. शिरीष कॅप्टन आणि प्रथम नवीन चेंडू सुपूर्द करायचा आहे प्लीज. 1.25 मिनिटे व्हायला आलेत आणि बरोबर आम्ही स्टॉपवॉच इथं लगावतोय. प्रति षटकाला 5 मिनिटांचा अवधी. एक इनिंगला 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. चला लगेचच आपण प्राचारण करायचं प्लीज. नवीन चेंडू मैदानाकडे सुपूर्द करायचा आहे. जय बालाजी राबाडा आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश गावदेवी शिरवणे. यस आणि सामना इथं लगेच सुरू होईल. समीर दादा मागच्या मॅचला 43 मिनिट्स गेलेत आपले आणि आपण वी आर रनिंग इन टाइम नाव आता म्हणता येईल. इथे देखील आपण मुभा देऊया. प्रति षटकाला 5 मिनिटांचा अवधी. एक इनिंगला 20 मिनिटे. 2 इनिंग्सना आपल्याला 40 मिनिटांचा अवधी आपण देतोय आणि 40 ते 42 मिनिटांच्या अवधीमध्ये इनिंग समाप्त व्हायला पाहिजे आणि या स्पर्धेला एक चांगला ग्लॅमर देण्याचा आपण प्रयत्न करूया. पुनश्च आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं स्वागत करूया. ऑनलाईनच्या माध्यमातून इंडिया क्रिकच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील मनस्वी अभिवादन करून आपण जाऊया थेट मैदानाकडे. स्पर्धा इथे रंगते. श्री गणेश क्रिकेट संघ सामना क्रमांक 3 आपण पाहताय. एका बाजूला जय बालाजी राबाडा ज्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिला गोलंदाजी मार्कवर. रनअपमध्ये रनवेमध्ये थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळते. डावखऱ्या हाताचा हा गोलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी साकारली होती आणि आमच्या सोबत जोडले गेलेत आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये शंतनू फडतरे आणि ज्यांच्या माध्यमातून हे स्टॉपवॉच आम्ही लगावतोय. सामन्याला इथं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक डीप लॉंग ऑन मध्ये आणि डीप काऊ कॉर्नर मध्ये 2 सीमारक्षक पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अमितच्या बॅटमधनं. इथे मात्र शुभमच्या बॅटमधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक. पहिलाच फलंदाज बाद. मध्ये देखील अशाच प्रकारे फलंदाज बाद झाला होता तो शुभम. कोणत्या प्रकारची धाव न काढता या सामन्यामध्ये देखील पुनश्च अतिशय नाराज आणि हताश नजरेनं मानेने मात्र बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा संघाकडनं अपेक्षा होत्या, स्वतःकडनं अपेक्षा होत्या, परंतु पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार मारण्याचा मोह त्याला आवरला नाहीये. तदनंतर जर का बघितलं गेलं तर मिड विकेट आणि बरोबर डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आफ्रिदी तैनात होता. त्याच्या मगर मिठीमध्ये चेंडू विसावला गेला आणि पहिल्याच चेंडूवर पहिले यश मिळाल्यानंतर आता मात्र लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन पुनश्च वापरलं जाते आणि मागच्या सामन्यामध्ये ज्यानं शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी केली होती तो डावखऱ्या हाताचा अतिशय शैलीदार फलंदाज कल्पेश येतोय स्ट्रायकर एंडवर. पहिला चेंडू भिरकावून दिला आणि ताकद तो दाखवतोय. पहा चेंडू जरी डी झोन मध्ये गेला असेल तरी कॉन्फिडन्स मात्र जरूर देऊन जाईल हा फटका आणि धाव मिळाली फक्त 2 धावा मिळत आहेत. माफ करा. ओव्हर दी कंपाऊंड जर का फुलटॉस जातोय तर 2 धावा. 1 बाउन्स जातोय, टप्पा जातोय तर 1 धाव. कल्पेश मगाशी कॅप्टनशी आम्ही नक्कीच संवाद साधू इच्छितो. एकूण धावसंख्या झाली आहे. येस 2 धावा मिळत आहेत. जर का कंपाऊंडला चेंडू जर का लगावला जातोय, बाउन्स होतोय तर मात्र धावून तुम्हाला धावा काढाव्या लागतील आणि बाउन्स होऊन जर का बाहेर जातोय तर 1 धाव आणि फुलटॉस जर का जातोय बाहेर तर 2 धावा. यावेळेला देखील पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च 2 धावा.
कुणीतरी व्हॉलेंटियर प्लीज कोऑपरेट करायचं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ तुमचा व्हॉलेंटियर जर का उपस्थित असेल तर सीमारेषा पार तुम्ही नक्कीच, कारण क्षेत्ररक्षकांना चॅलेंजिंग होतं आहे, थोडीशी मेहनत करावी लागते आणि दुपारच्या सत्रामध्ये गरमागरमीचं हे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये जर का चेंडू बाहेर जातोय तर मात्र क्षेत्ररक्षकाला बराचसा अंतर कापावं लागते आणि त्याच्यासाठी मात्र हे बरंच मेहनतीचं काम आहे मी म्हणेन. म्हणूनच की आम्ही विनंती करतोय व्हॉलेंटियर्स, आपण आपल्या या संपूर्ण क्रीडांगणाबाहेर आपला सीमारक्षक म्हणून थोडासा ताबा घ्यायचा आहे प्लीज. सामन्याचं चित्र स्पर्धा आपण पाहताय. श्री गणेश क्रिकेट संघ ऐरोली कोळीवाडा आयोजित श्री गणेश ट्रॉफी 2021 हे भव्य दिव्य आयोजन. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्यासाठी आकर्षक अशी चषक. या स्पर्धेचे मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळतील सुजितजी सुतार साहेब, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके चाचू या नावानं मात्र नक्कीच त्यांची ही संपूर्ण ऐरोली आणि कोळीवाडा परिसरामधील ओळख. गिरीश कोटकर असतील, समीर सुतार असतील, मोनिश म्हात्रे असतील, समीर मडवी असतील, करण मडवी असतील, ही मॅनेजमेंट कमिटी आपल्याला पाहायला मिळते. ओहो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू खराब, क्षेत्ररक्षण शिरीषकडनं, इसराकडनं झेल इथं निसटला गेलाय. डावखुरे हाताच्या फलंदाजाला मिळतं पहिलं जीवनदान, पहिली संधी. या संधीचं किती काय उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे हाताचा फलंदाज म्हटल्याने डावखुरे हाताच्या फलंदाजांना जेव्हा जेव्हा मैदानामध्ये संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज असतात. या संधीचं कितपत मात्र फायदा उठवेल हा कल्पेश. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 डबल्स आणि 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण धावसंख्येचा जर का विचार केला तर 5 वर पोहोचते तो गावदेवी शिरवणे हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. जयेश यावेळेला बॅकफुटवरनं कट केला, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुट पॉईंटकडे जातोय. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. या एका धाव संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 6 वर. मागच्या सामन्यामध्ये शंतनू काय केलं या गावदेवी शिरवणे संघानं, पहिल्या चेंडूपासून एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू उरले होते आणि तेव्हा मात्र कुठेतरी प्रथम जोशीच्या बॅटमधनं, मला वाटतं प्रथमच्या बॅटमधनं हा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तो षटकार मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघाचा हार आणि जितचा अंतर ठरला आणि अंतिमच्या चेंडूवर ज्या धावा होत्या त्या धावा मात्र नक्कीच चेस करता आल्या नाही आणि म्हणूनच की काय ऐरोली संघाला मात्र नक्कीच या स्पर्धेतनं काढता पाय घ्यावा लागला. आयोजक संघ होता, थोडंसं दुःख जरूर असेल कारण सकाळच्या सत्रामध्ये आयोजक संघाने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीतून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण जेव्हा पाहतो तेव्हा मात्र कुठेतरी आपला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, टॉप 4 मध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा असते, परंतु अपेक्षांना थोडंसं का होईना परंतु निराशामध्ये कन्वर्ट केलं जाते आणि तसं असल्या कारणानं मी म्हणेन इथून पुढे मॅनेजमेंट मात्र तुम्हाला चांगलं करावं लागेल, कारण ज्या चुका झाल्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्या चुका होणार नाही आहेत त्याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. होमवर्क करावं लागेल तुम्हाला. घरचं मैदान आहे, घरचं मैदान रिस्ट्रिक्टेड आहे, अखुडतं मैदान आहे. जर का बघितलं गेलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट कुठल्याही प्रकारचा स्कोप फलंदाजांना नाही आहे. बॅकवर्ड क्षेत्र हे फक्त एका धावीसाठीच, त्याच्यासाठी तिकडे फलंदाजांना मुभा असेल. म्हणूनच की काय सिंगल डबलवर जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय, एखादा खराब चेंडू येतो आणि ते खराब चेंडूवर जर का एखादा मोठा फटका येतोय तर कुठेतरी 24 चेंडूमध्ये 35 ते 40 धावा ही एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. आणि मैदानाचा इतिहास जर का बघितला गेला तर या मैदानावर 35 ते 40 या धावा मी म्हणेन एखादी चांगली इनिंग मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि सामना मात्र चांगला चुरशीचा होतो. हा इतिहास आहे या मैदानाचा. परंतु या वेळेला मी म्हणेन एकेरी दुहेरी धावसंख्येवरच थोडंसं ट्रस्ट केलं जाते आणि तो ट्रस्ट इथे येस. आणि मागच्या मॅचमध्ये जो सलामीला गेला होता थोडंसं स्ट्रगल त्यानं केलं अमित भोईर, आता मात्र सेकंड डाऊनच्या पोझिशनला येतोय. हे बदल जे असतात ना मॅचमध्ये, तुम्हाला बॅटिंग ऑर्डरमध्ये जे आपण बदल करतो, शफल करतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण एखादा फलंदाज जेव्हा स्ट्रगल करतो त्याला डिमोट करून त्याला मात्र स्वतःची ओळख, स्वतःला
समर्पण मी म्हणेन बोलतात ना त्याला, सेल्फ ऑब्झर्वेशन करण्यासाठी वेळ देणं हे फार महत्त्वाचं आहे. अमित भुईरला सेल्फ ऑब्झर्वेशनसाठी वेळ दिला गेला, त्याला डिमोट केलं गेलं, परंतु इथे या इनिंगमध्ये तो चांगली इनिंग साकारेल अशी अपेक्षा आहे. गौरव तयार ओव्हर द विकेटनं प्रथम साडी. हा चेंडू हलवार पद्धतीचा, परंतु या चेंडूवर मात्र फ्लाईट होती. फ्लाईटेटनं मी म्हणेन फ्लाईटनं याला बीट केलंय. बीट केलेल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. बिंदी गेंद. पहिला डॉट बॉल इथं फेकला जातोय. गौरव इथे मात्र मागच्या एका चेंडूवर मिळालेला विकेट, तदनंतर मात्र आत्मविश्वास उंचावलाय. जबरदस्त 20 ते 22 या पावलाचा ह्या जबरदस्त रनअप आपल्याला पाहायला मिळतोय गौरव याचा. बॅकफुटवरनं पुन्हा एकदा कट करायचा होता. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क होत नाहीये. टू एंड द ओव्हर. इथे मात्र दोन्ही चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. गौरव अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गौरव यानं मात्र मी म्हणेन कमबॅक करून दिलंय. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर मात्र नक्कीच 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये धावा खर्च करतोय फक्त 2. एक गडी बाद केलाय जरूर आणि तदनंतर मात्र या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील ते पाहण्यासारखं असेल. प्रथम आहे स्ट्रायकर एंडवर पुन्हा एकदा काय करतोय असंच मात्र प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल आणि सन्मान्य पाहुण्यांचा नक्कीच स्वल्पविराम आपल्याला पाहायला मिळतोय येणाऱ्या संपूर्ण दिवसामध्ये आणि बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान देखील पाहुण्यांची शुभ उपस्थिती जरूर आपल्याला लाभेल. मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम टुवर्ड्स दिस टुर्नामेंट. ॲज अन चीफ गेस्ट आपण आलात आणि श्री गणेशा सोहळा आपल्या शुभ हस्ते संपन्न झाला सकाळच्या सत्रामध्ये. हा महत्त्वाचा समय आपण या स्पर्धेत दिलात. पुन्हा एकदा धन्यवाद. शिवसेना नगरसेवक आपण पाहिलं आकाश बालकृष्ण मडवी साहेब ज्यांची सकाळच्या सत्रामधली उपस्थिती, त्यांनी आज या स्पर्धेला मात्र स्वल्पविराम घेतलाय. नक्कीच येणाऱ्या संपूर्ण 2 दिवसामध्ये आणि बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान देखील त्यांची उपस्थिती आपल्याला जरूर लाभेल. बॅक टू क्रिकेट. अंतिमचा चेंडू यावेळेला बॅटचा कडा आणि इथे चेंडू गेलाय फ्लाय स्लिपमध्ये. धाव मिळेल फक्त 1. एकूण धावसंख्या झाली आहे ती 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 10. यस आणि दिविशा 11 ऐरोली सेक्टर 4 त्यांच्या विरोधात पाहुणा संघ श्रीकृष्ण कोळशेत. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आम्ही तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. या आपण नाणेफेकीसाठी लगेचच आपल्याकडे इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत. आपल्याला श्रीकृष्ण कोळशेत संघ मागच्या काही स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच संघ पुन्हा एकदा इथे या मैदानावर रुजू होतोय. पुन्हा एकदा पाहुण्या संघाचा सहर्ष असं स्वागत आहे. वेलकम ऑन द ग्राउंड. आणि सामना आपण पाहताय विद्यमान सामना दोन्ही संघांनी मात्र खूप चांगला खेळ इथं साकारला. आत्तापर्यंत पारडं जड आहे त्या आफ्रिदी आणि त्याच्या टीमचा आणि ह्या वेळेला देखील अमित भुईर फलंदाज बाद. H2O. धन्यवाद. शुभम. नवीन फलंदाज प्रणित जोशी ऑन नॉन स्ट्रायकर एंड. बॅटचा कडा. प्रथम सुतार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडवर. आतापर्यंतच्या इनिंगमध्ये प्रथम यानं प्रयत्न जरूर केला, परंतु प्रयत्नांना तितकंसं यश आतापर्यंत तरी मिळत नाही आहे. बॅटचा एज लागतोय, बॉटम एज लागतोय, वरचा एज लागतोय. तदनंतर मात्र एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. इथून पुढे हाणामारी ही करावी लागेल. समोर गोलंदाज ज्याच्याकडे आहे खूप चांगला अनुभव आफ्रिदी. यावेळेला चेंडू हवेमध्ये. इट्स गॉन अप हाय इन द एअर. इट्स गॉन हाय अँड हँडसम. परंतु इथे हा चेंडू रिस्ट्रिक्ट झालाय. 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धावानं. हॅलो 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 गरम होतंय. अरे गरम होत ना, आवरा उन्हान ठेवलं गरम नाही होईल.
मशीन गरम होते उन्हा नाही म्हणून. चेंडू हवेमध्ये आहे. 1 बाउन्स चेंडू जातोय. पुन्हा एकदा कंपाऊंडवर आदळतोय आणि या धावा मिळतील पुन्हा 2 धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 15वर. 1-5. गुणलेखकाची भूमिका ही फार महत्त्वाची राहिली आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते मुख्य गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये शंतनू फडतरे आणि प्रथमेश ही स्कोररची आमची जोडी आहे. आज संपूर्ण दिवसभर यांच्या माध्यमातून आकडेमोड आपल्याला पाहायला मिळेल. बोटांवरची जादू ते दाखवतील. त्यांच्याकडे असलेली नंबर्स आणि नंबर्सवर असलेले त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमामुळेच गुणलेखकाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उचलली आणि आयोजकांना मात्र खूप चांगलं योगदान त्यांनी दिले आहे. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन्स ॲज अ मेन स्कोअर. आफ्रिदी पुन्हा एकदा तयार. ह्या वेळेला मात्र जलद गतीचा चेंडू गतीनं बीट केला या चेंडूला. चेंडू आणि चेंडू फलंदाजीमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 3 षटकांचा खेळ इथं संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 5च्या सरासरीनं धावपल करतोय फक्त आणि फक्त 15वर. चला कॅप्टन या आपण दिविशा 11 ऐरोली सेक्टर 4 आणि श्रीकृष्ण कोळशेत. बॅटचा एज आणि इथे पुन्हा एकच धाव. धावसंख्या 16वर पोहोचते. तिसरं षटक चौथं षटक प्रगतीपथावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये या 5 चेंडूवर धावा किती येतील. प्रथम आणि नवीनच नुकताच त्यांच्यासोबत जोडला गेलेला फलंदाज प्रणित जोशी. दोन्ही फलंदाजांच्या मनगटामध्ये ताकद आहे परंतु तुमच्याकडे असलेली ताकद तुम्हाला सिद्ध करावी लागेल आणि सिद्ध करताय तर प्रसिद्धी मिळेल आणि प्रसिद्धी जर का मिळाली तर खूप चांगला प्लॅटफॉर्म सेट होईल या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. म्हणूनच की काय तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागतील. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. गोलंदाज युवी या वेळेला देखील पुन्हा गतीनं बीट केलाय. बायच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. या एका धावणं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 17वर. 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावा पाहायला मिळाल्या होत्या अतिशय कमी त्या म्हणजे 10वर. 3 षटकांच्या अखेरीस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 15. चौथं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर 2 धावा आत्तापर्यंत आल्यात. प्रथम आणि प्रणित हे 2 फलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. 1 बाउन्स टुवर्ड्स दी लॉंग ऑन रिजन. इथे चेंडू मात्र नक्कीच अडविला गेला आहे. 2 धावा मिळतील. या 2 धावांना पुन्हा धावा मिळतात पोहोचत आहेत त्या 19वर. 19 ही धावसंख्या अजून या टोटलमध्ये 5 ते 7 धावा जोडणं हे फार महत्त्वाचं आहे. 30पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल कारण मागच्या सामन्यामध्ये 31 धावा डिफेंड केल्या होत्या त्या गावदेवी शिरवणे या संघानं. तर 30 ते 35 धावांचं टार्गेट माइंडसेटमध्ये जरूर असेल. टप्पा बदलला आहे. सरळ चेंडू सोडून दिला आहे. पंच आमच्याकडे इशारा करतायत. समीर सुतार आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. ते आम्हाला इथे सांगतायत की हा असेल व्हाईट बॉल. व्हाईटनं अवांतरला सुरुवात होते. 1 more added in the extras. 1 more added in the total. Total score shifted to 20 for the loss of 3 wickets after 3 overs. This is 4th and final over in progress. Mr. UV on the bowling mark. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये अजूनही 3 चेंडू बाकी असतील या षटकामधील. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र चपळ चतुर चाणाक्ष अतिशय हुशार. मिड ऑफ मध्ये फक्त 1 धाव मिळते. एका धावानं स्ट्राईक इथं रोटेट होईल. आता मात्र स्ट्रायकर एंडवर येईल. प्रथम यानं मागच्या सामन्यामध्ये एक षटकार लगावला होता आणि तो षटकार हार आणि जीतचं अंतर ठरला होता. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता. आता मात्र येणारे 2 चेंडू. या 2 चेंडूवर षटकार येईल का. प्रयत्न झालाय परंतु बॅटचा एज लागतोय. धाव मिळते फक्त 1 आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 22वर. 22 2वर 2
चौथ्या षटकातील अंतिमचा चेंडू, अंतिमच्या चेंडूवर जर का षटकार येतोय तर शंतनू स्कोरबोर्डवर आपल्याला धावा पाहायला मिळतील ते 28 आणि 28 धावांचा माणस जर का असेल तर या चेंडूवर षटकार येणं हे फार महत्त्वाचं आहे. एक मोठा फटका अपेक्षित आहे कारण तग धरून उभा आहे तो फलंदाज प्रथम सुतार. समोर गोलंदाज युवी याच्या खात्यातील या पहिल्या इनिंगमधील अंतिमचा चेंडू असेल. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा तयार असतील. अराउंड द विकेटनं माफ करा, खोलवर टप्प्याचा. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे, खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाजांना मी म्हणेन थोडंसं काय होणार परंतु आपल्या फलंदाजांना त्यांनी मार्जिन दिले. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. जय बालाजी राबाडा या संघाचा पहिल्यांदा नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 4 षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 23 आणि जिंकण्यासाठी 24 धावा कंपल्सरी चेस हा नियम आम्ही वापरणार आहोत आणि 24 धावा जर का काढायच्या असतील तर मात्र 6च्या सरासरीने धावफलक पुढे सरकावं लागेल. जसं मात्र नवीन इनिंगला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण दोन्ही कॅप्टन्सना कॉल करूया. एका बाजूला श्रीकृष्ण कोळशेत आणि प्रतिस्पर्धी दिविशा 11 ऐरोली सेक्टर 4. दोन्ही कॅप्टन्स या आपण नाणेफेकीसाठी. पाहुणा संघ कॅप्टन कोळशेत संघाचा, दिविशा 11 ऐरोली कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. हर हुन्नरी गणेश कारंदे, ही शिस्त आहे रायगडची. ही शिस्त आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतोय. एका बाजूला जय बालाजी राबाडा ज्या संघाची पहिली इनिंग झाली आणि एका लाईनमध्ये हे संघाचं मात्र नक्कीच या मैदानातून निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, मैदानातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो तो गावदेवी शिरवणे संघ आणि गणेश करंदे. चला या गणेश कारंडे कॅप्टन ऑफ दिविशा 11 ऐरोली आणि एका बाजूला पाहुणा संघ सायराज आपल्याला पाहायला मिळेल. श्रीकृष्ण कोळशेत या संघाचा कॅप्टन. गणेश प्लीज कम. वी आर ऑलरेडी रनिंग आउट ऑफ टाइम कारण घड्याळामध्ये बरोबर 1:45 व्हायला आलेत. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. पहिला गट आपण बरोबर 2:15 पर्यंत फिनिश करणार आहोत. तदनंतर आपल्याला 2.5 तासांचा अवधी दुसरा पूल. तदनंतर आपल्याला आजच्या दिवसामधील सेमीफायनल आपल्याला खेळवायची आहे. आमचे पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करतोय. किरणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करतोय. नाणेफेकीचा कौल कोळशेत संघाकडे गेलाय. कोळशेत संघ आपण थोडासा वॉर्मअप करून घ्या आणि मी श्रीकृष्ण कोळशेत संघाचं मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देईन कारण वेळे अगोदर मात्र तुम्ही उपस्थित राहिलात. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. या स्पर्धेमध्ये आपण खेळ करणार आहात. नाणेफेक तुम्ही जिंकलाय आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 धुरंधर संघ. आजच्या दिवसामधील सर्वात महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्रीकृष्ण कोळशेत आणि त्याच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे ऐरोली संघ दिविशा ऐरोली. चला क्षेत्ररक्षण सजून घेतलं, आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. येस आणि पंचांच्या भूमिकेमध्ये दुपारचं सत्र समीरदादा मढवी ॲज अ मेन अंपायर. आज या स्पर्धेमधील प्रत्येक सामने हे 4 षटकांचे आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दुसरा सामना हा षटकांमध्ये तफावत करावी लागते वेळे अभावी. 3 षटकांचे सामने, परंतु शंतनू 3 षटकांचे सामने खेळण्यामध्ये मजा नाही आहे. कमीत कमी 4 षटकांचे 5 षटकांचे सामने खेळायला हवेत. तुमच्या खेळातली गोलंदाजीतील तुम्हाला जर का क्वालिटी दाखवायची असेल ना, गोलंदाज जर का तुम्हाला नवीन उद्योन्मुख गोलंदाज जर का घडवायचे असतील तर 5 षटकं कमीत कमी ही नक्कीच ती कॉन्सेप्ट आहे ना, ती कॉन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायला पाहिजे. तर आणि तरच नवीन गोलंदाज
तुम्हाला घडवता येतील, कारण प्रत्येकामध्ये एक आर्ट आहे, प्रत्येकामध्ये कला आहे, परंतु कला सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म तर हवाच. जर का प्लॅटफॉर्म नसेल तर मात्र कोणत्याही कलाकाराला, एखादा समालोचक असेल, एखादा पंच असेल, एखादा गोलंदाज, एखादा फलंदाज, या क्रिकेट या खेळाशी, कोणत्याही खेळाशी संलग्न झालेला कोणताही घटक, या प्रत्येक कलाकाराला मात्र मी म्हणेन त्याची कला सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवंच असतं. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. गोलंदाज, पहिला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. जोरखस मारला होता सरळ गोलंदाज प्रणित याच्या हातामध्ये जातोय चेंडू. पहिलाच डॉट बॉल. सुरुवात खूप चांगली होतीये. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित जोशी एक अष्टपैलू असा हा खेळाडू. हो, क्या बात आहे. पहा, आफ्रिदी सांगतोय की या फटक्याची गरज नव्हती. हॅलो हॅलो हॅलो. कारण हॅलो 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 चेक. हॅलो 1 2 3 चेक. हॅलो 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 हॅलो. पुण्याच्या मध्यानाच्या सूर्याला नमस्कार करून आपण जाऊया थेट मैदानाकडे. मागच्या एका चेंडूवर मात्र विकेट मिळवली आहे. त्रिफळाचीत बाद केलंय, क्लीन बोल्ड केलंय. चेंडू आणि चेंडू फॉलेमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. फलंदाज रॅन्चो याची थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळेल. रन अप बॉल असं चेसिंग टार्गेट असताना मात्र पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र थोडंसं अंडर प्रेशर, त्यानंतर मात्र मी म्हणेन ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली. आणि क्रिकेटमध्ये एक्साइटमेंट जर का तुमच्याकडे जास्त असेल, ॲग्रेशन जर का जास्त असेल तर बऱ्याच वेळा असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या एका चेंडूवर मिळालेली विकेट, तदनंतर मात्र फलंदाज झालाय बाद. वनडाऊनच्या स्वरूपात नवीन फलंदाज डावकर हाताचा. स्ट्रायकर एंडवर जाईल तो इस्रार देखील मागच्या सामन्यामध्ये फेल झालाय आणि या सामन्यामध्ये मात्र संघाकडनं थोडीशी अपेक्षा असेल. रन बॉल अशी इक्वेशन आहे, चेसिंग टार्गेट आहे आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू कुंभार डीप लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील का? आणि पोहोचलेत. बॅकवर्ड झेल पकडलाय. सराव हा महत्वाचा आहे. सराव जर का तुमच्याकडे चांगला असेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारचे झेल अगदी सहज, म्हटलं जातं कठीण आहे ते सोपं करावं, सोपं आहे ते सहज करावं. सहज जे होते ना ते सातत्याने करत जावं. आणि अगदी तसंच मागच्या सामन्यामध्ये शंतनू याच संघानं 31 धावा मोठ्या संघापुढे डिफेंड केल्या होत्या आणि तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये उतरलाय. तो हाच संघ आणि हाच गोलंदाज पहिले 3 चेंडू डॉट फेकतोय. तर पंकज सिंग आमचे पाहुणे उपस्थित आहेत या क्रीडांगणाबाहेर. मी विनंती करतोय पंकज जी आपण व्यासपीठावर, पंकज सिंग आपण या व्यासपीठावर या स्पर्धेचा पुढचा आनंद व्यासपीठावरून आपण आमच्या आयोजकांच्या सोबत मात्र आपण यायचं आहे व्यासपीठावर. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला सामना सुरू करायचा आहे. प्लीज एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये शंतनू फडतरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. आज ॲज अ कॉमेंटेटर म्हणून राजेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर लाईव्हची आमची संपूर्ण टेक्निकल टीम, इंडिया क्रिक लाईव्ह विकास कांबळे असतील, कॅमेरामॅन साहिल चव्हाण असतील आणि स्कोअर अपडेटर कम्प्युटर ऑपरेटर सचिन मुंडे. ह्या वेळेला पहा, जर का कॉन्फिडन्स असेल ना तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या खेळातील मी म्हणेन प्रोग्रेस हा उत्तरोत्तर वाढवत जातो. डेव्हलप झालेला हा खेळ प्रणित जोशी याला मात्र घडवलं गेले शिरवणे संघाच्या वतीनं. पूर्वार्धामध्ये अगदी कमी वयामध्ये ज्यानं स्थानिक क्रिकेट सुरू केला, ॲज अ पार्ट टाईम बॉलर म्हणून ज्यानं खेळ सुरू केला, तदनंतर स्वतःच्या खेळाला डेव्हलप केलं, शेप दिला गेला.
प्रमुख गोलंदाज झाला. स्ट्रायकिंग गोलंदाज झाल्यानंतर मात्र त्यांनी फलंदाजीमध्ये देखील तितकासा कानाडोला केला नाही, दुर्लक्ष केलं नाही, कॉन्सन्ट्रेट केलं. त्यानंतर बॅटिंग देखील चांगल्या प्रकारे मी म्हणेन डेव्हलप केली गेली आणि त्यानंतर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नवी मुंबई क्रिकेटमध्ये शिरवणे संघाच्या वतीनं हा अतिशय भारगच्च प्रभावशाली मारा करताना आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल, त्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 2वर आणि या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या फक्त 2. जी गोलंदाजी होती ना, ती गोलंदाजी जी अपेक्षा होती एखाद्या गोलंदाजाकडनं स्ट्रायकिंग गोलंदाजी कशी असायला हवी, पहिले 6 चेंडू कसे फेकायला हवेत, त्याचं प्रत्यक्षिक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे 5 चेंडू, अंतिमचा चेंडू आहे. पहा डिफेन्स केलाय आफ्रिदीकडनं, फार काही आहे शिकण्यासारखं. मगाशी जो फलंदाज बाद झाला रॅन्चो, त्या रॅन्चो या फलंदाजाचं जसं मात्र विकेट्स उद्ध्वस्त झाल्या तसं मात्र आफ्रिदीने सांगितलं की या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज नव्हती, कारण रन बॉल हे समीकरण आहे. एका चेंडू मागे जर का 1 धाव, तुमच्याकडे येणाऱ्या अजूनही 23 चेंडू शिल्लक आहेत. जरी पहिला चेंडू डॉट फेकलाय तरी तुमच्याकडे 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 चेंडू असताना डिफेन्सिव्ह पवित्र्यानं टेक्निकचा वापर करून चेंडूच्या मिरिटनुसार जर का तुम्ही खेळलात तर या मैदानावर तुम्हाला 24 धावा अगदी मी म्हणेन सहजरित्या क्लिनिकल फिनिश करता येईल. परंतु आफ्रिदीकडे चांगला माइंडसेट आहे आणि चांगला माइंडसेट असल्या कारणानं बुद्धी चातुर्याचा वापर तो करतोय आणि या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीचा मी म्हणेन सन्मान केलाय. त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. आता उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू 21 धावा हे समीकरण फक्त 3 धावा लीडवर आहे, तो म्हणजे अर्थातच शिरवणे संघ. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं फक्त 1 धावेचं षटक फेकलं होतं तो गोलंदाज नुकताच विवाह संपन्न झालाय, परंतु क्रिकेटवरचं त्याचं प्रेम हे आम्ही पाहिलंय आणि आता मात्र लगेचच तो रुजू झालाय या मैदानामध्ये आणि काय अफलातून खेळ त्यानं साकारलाय. मागच्या मॅचमध्ये 1च धाव दिली होती, आता मात्र पुन्हा पहिला चेंडू 1 धाव मिळाली आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 4वर. दुसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार असेल रोहित पाटील. RP पंच केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउंस ग्रीप करतील, जोपर्यंत तो करतील तोपर्यंत या धावा मिळतील 2. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 6वर. 24 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे, मागच्या एका षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये त्यानं 1 धावेचं षटक फेकलं होतं, तो गोलंदाज रोहित पाटील ऑन द बॉलिंग मार्क और विकेटनं टप्पा बदलला आहे, बाउन्स केलाय चेंडूला आणि पंच आमच्याकडे इशारा करतायत की हा असेल एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा उचली घेतलेला चेंडू. या चेंडूला मात्र पंच दंडित करतायत. हा असेल हाईटचा व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं 1 more added into the extras, 1 more added into the total score shifted to 7 for the loss of 1 wicket after 1 over. This is 2nd over in progress. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू झाले, धावा खर्च करतोय हा गोलंदाज 4. तुमच्याकडे मार्जिन नाहीये, गोलंदाजी टिचून करावी लागेल, वाईड यॉर्कर चेंडू फेकावे लागतील, यॉर्कर चेंडू फेकावे लागतील. चेंडू हवेमध्ये आणि हा हाय अँड हँडसम, परंतु ही 1च धाव मिळते. नशीब साथ देते ती म्हणजे शिरवणे संघाला आणि ही धाव मिळते. 1 फटका खूप चांगला होता परंतु नशिबाची साथ मिळते ती. चेंडू झाले 3 चेंडू शिल्लक आहेत. नशिबाची साथ मिळते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 99% हे एफर्ट्स मेहनत आणि 1% फक्त नशीब, लक फॅक्टर. चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, अमित भुईर पोचेल का? ओ माय गॉड, व्हॉट अ मॅग्निफिशंट अटेम्प्ट इट इज. प्रयत्नांसाठी मी म्हणेन चांगले गुण मिळतील. जरी अपयश आलं असेल तरी देखील ही धाव मिळते. फक्त 2 धावा मिळत आहेत का? 2 धावा मिळत आहेत आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती दशकात दुहेरी अंकी डबल डिजिट मध्ये. काय संघर्ष पहा या सामन्यामध्ये, जिद्द
या सामन्यामध्ये चिकाटी आपल्याला पाहायला मिळते, या सामन्यामध्ये परसिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते, संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय धुंद आणि बेधुंद दोन्ही बाजूचे फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तयार गोलंदाज रोहित पाटील. या वेळेला मात्र चांगला कनेक्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे शुभम, चूक करणार नाहीये आणि हा लॉंग ऑन मध्ये झेल टिपतो आणि फलंदाजाला लागेल मी म्हणेन हा जय बालाजी राबाडा संघाला लागतोय तिसरा धक्का आणि शिरीष नावाचा फलंदाज इथे मात्र परततोय, ज्याच्याकडे ताकद होती परंतु ताकदीचा वापर तितकासा करता आला नाहीये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय, एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा असं समीकरण आपल्याला आता मात्र पाहायला मिळतंय आणि इथे यावेळेला शिरीष जसा परततोय नवीन फलंदाज मैदानाकडे जाईल. युवी एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 10वर. सामना जिंकण्यासाठी समीकरण होतं ते 24 आणि अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 13 चेंडू 14 धावा या षटकामधील अंतिमचा चेंडू आहे. या अंतिमच्या चेंडूवर धावा किती येतील, या धावा जर कमी आल्या तर समीकरण येणाऱ्या षटकांमध्ये प्रॉपर राहील. जर मोठा फटका आला तर मात्र मी म्हणेन सामन्याचा निर्णय मात्र नक्कीच निश्चित करतील म्हणजे आफ्रिदी जो स्ट्रायकर एंडवर आहे, ज्याच्या मनगटामध्ये जबरदस्त ताकद आहे, अ मॅन विथ गुड रिदम, हाय पोटेन्शियल, हाय कॅलेबर आणि असा हा मी म्हणेन रिदम मध्ये असलेला फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे. आता मात्र 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. समोर रोहित पाडेल, समोर आफ्रिदी. मॅन ऑफ द मॅच, 2 मॅन ऑफ द मॅच, बोथ द प्लेयर्स अवॉर्डेड विथ मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स. डिफेन्स केलाय पहा, ही आहे ना ही मॅच्युरिटी. तुम्हाला रुत्तरोत्तर जितका खेळ तुम्ही पुढे करता, जितका खेळ तुम्ही डेव्हलप करता, ही मॅच्युरिटी ऑटोमॅटिक ही मॅच्युरिटी डेव्हलप होत असते आणि ही मॅच्युरिटी तो दाखवतोय. खेळामधलं कौशल्य तो दाखवते. आफ्रिदी यांना डिफेन्सिव्ह पवित्रा घेतल्याने ही धाव मिळते फक्त 1. आता मात्र उर्वरित समीकरण आपण पाहताय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू, प्रति चेंडू मागे फक्त 1 धावीची गरज आहे. परंतु सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं इक्वेशन, कोणत्याही प्रकारचं टार्गेट तुम्हाला विजयाची हमी, विजयाची शाश्वती, विजयाची गॅरंटी देत नसतं. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटी मगाशी घेतली, क्रिएट केली गोलंदाजानं आणि ती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. दुसऱ्या षटकामध्ये धावा आपल्याला थोड्याशा जास्त पाहायला मिळाल्या. त्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकामध्ये 8. ज्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये षटक फेकलं होतं फक्त 1 चेंडूचं, आता मात्र हे षटक निर्णायक असेल. गोलंदाज येतोय तो म्हणजे मंदार, हलवार पद्धतीचा. या चेंडूला फक्त डिफेन्स केलाय. मी शेवटच्याकडे म्हणूनच की काय आत्तापर्यंत संयम त्यानं दाखवलाय. एखादा खराब चेंडू, एखादा शॉर्ट पिच चेंडू, एखादा ओव्हर पिच चेंडू, एखादा चेंडू जो त्याच्या रेंजमध्ये असेल त्या चेंडूला उचलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, तो आफ्रिदी स्ट्रायकर एंडवर आहे. आत्तापर्यंत मात्र त्यानं मी म्हणेन संयम बाळगलाय. टेम्परामेंट इज अ पार्ट ऑफ क्रिकेट. तुमचा संयम हा फार महत्वाचा आहे आत्ताच्या या इनिंगमध्ये. इट्स गॉन अप हाय इन द एअर आणि हा 2 धावेचा फटका ताकद देईल, बळ देईल, आत्मविश्वास देईल आणि आत्मविश्वास उंचावेल. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14वर. अजूनही 10 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 10 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 10ला 10. आता मात्र रन बॉल. मगाशी एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू नक्कीच आउटफिल्डवर टाकल्यामुळे तो चेंडू मात्र नक्कीच सीमारेषा पार गेला नाही आणि तदनंतर मात्र फक्त मोबदल्यात 1च धाव मिळाली. नशिबाची साथ शिरवणे संघाला होती. तदनंतर मात्र इथून पुढे ह्या वेळेला मात्र मी म्हणेन ज्यानं मात्र आत्तापर्यंत टेम्परामेंट दाखवलाय, पेशन्स ज्यानं दाखवलेत, संयम दाखवलाय, तो आफ्रिदी थोडासा आक्रमक पवित्रा घेतोय. मागच्या एका चेंडूवर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली. धावा मिळाल्या फक्त 2. रन बॉल धावा आता मात्र आहेत. 10 चेंडूला 10 धावा. रनआउटची संधी आहे आणि इथे 1 धाव, चोरटी धाव घेतली गेली आहे. अंडरम क्रिकेट सुरू आहे की काय असंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. फर्स्ट स्लिपमध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक कसा असायला हवा, चपल,
चतुर, चाणाक्ष, हुशार, तरबे, ज्याचं रिफ्लेक्स खूप चांगलं आहे, ज्याच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं आहे, अशा प्रकारचा क्षेत्ररक्षक तुम्हाला खेळपट्टी जवळ लागू करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय तो आफ्रिदी आणि त्याचा आलेला साथीदार युवी यानं. युवी पहिल्यांदाच पवित्रा घेतोय. स्ट्रायकर एंडवर आहे, मंदार समोर. चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक घडतंय ती फलंदाजाकडनं. आणि इथे मात्र मी म्हणेन फलंदाजाला मात्र आपला संयम मात्र खऱ्या अर्थानं ठेवता आला नाहीये. षटकार मारण्याचा मोह आणि ते फलंदाज बाद. आणि समीकरण येऊन ठेपलंय ते अंतिमचे 8 चेंडू आणि 1 धाव मात्र लीड करतोय. 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू या षटकामधील एकंदरीत 8 आणि धावा हव्या आहेत त्या 9. आणि मंदिराच्या दिशेनं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडवर जे प्रेक्षक मायबाप आमचे उभे आहेत बसलेत त्यांना आम्ही विनंती करतोय आपण त्या वॉलवरनं उठायचं आहे. कारण ती वॉल खुमखुवत आहे, थोडी स्ट्रेंथ तिची कमी झाली आहे. अंबुजा यूज करायला लागेल आपल्याला. आणि या संपूर्ण विभागामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्याने समाजकार्य करण्यासाठी मात्र नक्कीच ज्या अग्रेसर भूमिका आहेत विद्यमान नगरसेवक आकाशजी मडवी साहेब, त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये श्री गणेशा सोहळा संपन्न होताना पाहायला मिळाला. आणि स्पर्धेला सुरुवात झाली आणि स्पर्धेच्या 3ऱ्या क्रमांकाच्या सामन्यावर आपण येऊन ठेपतोय. अतिशय चुरस मगाशी उल्लेख झाला, दोन्ही संघांमध्ये सर्व खेळाडू चपळ, चतुर, चाणाक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांवर वार प्रतिवार करण्यासाठी मात्र सज्ज आहेत. आता मात्र रणबॉल अंतिमचा चेंडू आहे. 7 चेंडू आहेत तुमच्याकडे. 7 चेंडूमध्ये तुम्हाला धावा काढायच्या आहेत त्या 7. आणि खऱ्या अर्थानं आफ्रिदी ज्या पद्धतीनं खेळ करतोय खूप चांगल्या दर्जाचं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय. डिफेन्सिव्ह पवित्रा काय खेळ करतोय पहा. ही इनिंग खऱ्या अर्थानं मी जय बालाजी राबाडा कोणी एक्स्ट्रा प्लेयर जर का तुमचा असेल ना तर ही इनिंग पुन्हा एकदा पूर्ण कव्हर करा आणि त्याला थोडंसं एडिटिंग वगैरे करून ती डेव्हलप करून पुन्हा ती कुठेतरी व्हायरल करा. कारण या इनिंगमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम ऑफ अटॅक, इट इज ऑल्सो अ गेम ऑफ टेम्परमेंट, पेशन्स, संयमाने हाताला जाणारा क्रिकेटचा खेळ कसा करता येतो. आणि जर का रणबॉल हे टार्गेट जर का असेल आणि अशा आखूड मैदानावर जर का तुम्हाला खेळ साकारायचा असेल तर कसा साकारायला हवा याचं ज्वलंत प्रात्यक्षिक अतिशय जबरदस्त एक्झाम्पल सेट करतोय तो खेळाडू आफ्रिदी. जय बालाजी राबाडा या संघानं लीड करत असताना मात्र पहिल्या चेंडूपासनं आत्तापर्यंतच्या इनिंगमध्ये 1 लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह रिस्की शॉट आपल्याला पाहायला मिळाला. तोही जिथे क्षेत्ररक्षक नाहीये अगदी तिथेच तोडून मापून तालबद्ध, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. उर्वरित जर का बघितलं गेलं तर सर्वच्या सर्व चेंडू त्याने डिफेन्स केलेत. डिफेन्सिव्ह पवित्रा असून सुद्धा शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचतोय आणि अंतिमच्या क्षणाला समीकरण, इक्वेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर का बघितलं गेलं तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत शंतनू पडतरे आणि प्रथमेश 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 6. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सागर सिंग तारे. पहिला चेंडू लोअर फुलटोस हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीये, चुकीची वाट बघतायत. थोडीशी किंचितशी जर का चूक घडते तर दुसरे धावेला मात्र तयार होता आफ्रिदी. परंतु यावेळेला नवीन फलंदाज समोर गौरव आणि आफ्रिदी दोन्ही फलंदाजांमध्ये होते सल्ला मसलत, दोन्ही फलंदाजांमध्ये होते ट्रान्सपोर्ट ऑफ कम्युनिकेशन, दोन्ही फलंदाजांमध्ये होते थोडंसं संवाद आणि त्या संवादामुळे मी म्हणेन इथे हा फलंदाज गौरव देखील चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा. समोर आहे तारे सागर. फिंगर्स रोल केल्या होत्या. या गोलंदाजाचं आहे ना कौशल्य, बोटांवरची त्याची जादू पाहुण्यांनो तुम्ही पहा.
त्याच्याकडे असली गोलंदाजीतील वैविध्यता, फिरकी गोलंदाज म्हणून खूप चांगला नावारूपाला आलेला गोलंदाज, परंतु नकल चेंडू कधी केव्हा फेकेल आणि केव्हा फलंदाजीची फिरकी घेईल हे मात्र कोणालाही सांगता येणार नाहीये. ते त्याचा माइंड सेटच रीड करू शकतो. 10 ते 12 पावलांचा जबरदस्त रनअप आहे. ओव्हर द विकेटनं हलवार पद्धतीची ही गोलंदाजी, परंतु अचूक टक्क्याची. ओ पा कसा फसवलाय घर 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 या आफ्रिदीला फिरवला. या फिरकीच्या बोटांच्या जादूवर मगाशी उल्लेख झाला. याच्याकडे आहे वैविध्यता, याच्याकडे आहे गोलंदाजीचं व्हेरिएशन, याच्याकडे आहे नखल चेंडू. आणि नखल चेंडू फेकला ज्या पद्धतीनं फेकला, ओव्हर द विकेट स्टेप आउट केलं होतं आणि दोन्ही फटका सजवायचा की डिफेन्स करायचा अशा दुविधा मनस्थितीमध्ये सापडला. आणि आफ्रिदीच्या सबकॉन्शियस माइंडने त्याला सांगितलं की मला डिफेन्स करायचा आहे, परंतु बॅटचा वरचा फेस लागला, स्टिकर एंडला चेंडू आदलला आणि चेंडू आदलल्यानंतर हा मात्र एक सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळतो. आणि कॉन्फिडन्स लेवल ही वाढली असेल जरूर ती शिरवणे संघाच्या, आणि शिरवणे संघाचा अतिशय बहारदार खेळ. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. काय सामना येऊन ठेपलाय पहा. या मैदानाचा इतिहास आहे की 30 ते 35 धावा, अगदी एकूण धावा झाल्यात त्या 20 झाल्यात. 24 धावा काढायच्या आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. समोर फलंदाज गौरव, गोलंदाज तारे. स्टेप आउट केलंय, नाही इथे खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. आफ्रिदी म्हणत असेल कुठे मला पणवती सुचली आणि डिफेन्सिव्ह पवित्रा घ्यायला गेलो. एका फटक्याचं काम होतं, कारण एखादा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पश्चाताप करण्या त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पर्याय नाहीये. आणि इथे मात्र गौरव जबरदस्त अंडर प्रेशर दडपणाखाली. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. तारे यानं मात्र दिवसा तारे दाखवलेत फलंदाजाला. चेंडू लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. मेहबूब येतोय की प्रणित येईल की रोहित येईल. रोहित येतोय जो नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील जो हिरो ठरला होता तोच तो. या सामन्यामध्ये मॅच होती कुठे, मॅच गेली कुठे, मागच्या एका स्पर्धेसाठी पाहुण्यांसाठी आणि आमच्या या स्पर्धेशी जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. मागच्या चेस करता आला नाहीत प्रतिस्पर्धी संघ. मी शिरवणे संघ, गावदेवी शिरवणे संघाला मात्र मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन, अभिवादन करेन आणि कॉंग्रॅच्युलेट करेन, कारण त्यांनी अतिशय चांगला खेळ साकारला. आणि मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच गोज टू मिस्टर सागर सिंग तारे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा. तारे आमचे पाहुणे विकासजी भोईर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि जर्सी आपण प्रदान करतो. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही आम्हाला आपल्या आयोजकांना ही टी शर्ट आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. आणि तदनंतर सन्मान चिन्ह म्हणून मी प्रतिस्पर्धी संघ जय बालाजी राबाडा हा संघ कॅप्टन, या जय बालाजी राबाडा कॅप्टन आपल्यासाठी सन्मान चिन्ह या स्पर्धेमधून सन्मानपूर्वक आपण निरोप घ्यायचा आहे.